पाहुणे खाऊ दे नाही तर नाही खाऊ दे खाऊ दे इज्जत घालवायला निघले का दलिंद्री चालेल तुम्ही इज्जत घालवतात तुमचं बॉक्स ना माझ्याकडे देतात 10,000ची साडी तुम्हाला एकदम असं शॉकेट बसलं असेल 10,000ची साडी हो हो आपल्या आगरी कोहली भूमिपुत्र आपला भूपेंद्र भोई यांनी एक नवीन मराठी आगरी असं एक धमाकेदार एकदम भारी जल्लोष मधला एक आगरी कोहली कॉमेडी असं एक हे आणलेलं आहे तर नक्कीच तुम्ही बघायला विसरू नका कारण की यामध्ये जी धमाल आहे त्यात मी स्वतः साड्यांवरती एकदम एन्जॉय करत आहे मित्रांनो. अरे गाईज बघू शकता आमच्याकडे फोटो आलेला आहे हाय तर ही सगळी जी मेहनत आहे ती माझी नाही आज या माणसाची आहे. लय भारी केलं थँक्यू सो मच सरप्राईज दिल्याबद्दल. हाय दुपट्टा उड़ गया तो मच्छर उड़ जाएगा कैसे तो गाणी आहे ना दुपट्टा उड़ गया तो क्या होता है आमचा छोटासा बाबू रावला तर नाही काही गाणं माहिती का दुपट्टा हट गया तो काय तो पुढं काय कशी दिसते मी आज आज तू खरी पोरगी दिसतेस मग रोज काय झोपले ती आहे ते तोंड रोज काय दिसते बरोबर का ना ताई मागून तुला वाटतं मस्त वाटतं काहीतरी म्हणजे मी कोणाच्या तरी विरुद्ध जाऊन नेहमी स्वतःच्या मनासारखा करतोय पण आज मी कोणाचं तरी ऐकून दुसऱ्याच्या हाताने मेकअप करून घेतले आणि हेअरस्टाईल करून घेतले सो खूप धन्यवाद तुमचे मंडळ आभारी आहेत. अरे माय गॉड तर एवढी मेहनत तू पण घेतलीस असं गेलची सोडून माय गॉड तर आम्ही आलेलो आहोत आर्या मावऱ्याचा वास येते घरात काय स्पेशल चालू आहे का एवढा मोठा भारी आहे रे सगळ्यांनी ब्लॅक घातले मग तू का घाल लवकर चल तू दुसरा घाल मम्मी ब्लॅक आहे मम्मीचं काहीच नाही पण तू असता ही भूपेंद्रची ब्लॉगर व्हिडिओ शूटिंग करते आता माहिती नाही त्या दिवशी बघितलं मी का गुलाबजाम आता हिला कुठं नेऊन काय ते गुलाबजाम खायला घेऊ नका मग दुसरा आता माहितीये का सगळ्यात फोकस हा माणूस आहे ना इकडे बघा इथं चालू आहे बघा काम चालू आहेत आमचे जसं का तुला झोपलाय नागराला असं जर काय काम आमचे अवतार बघा आता मी रेडी झालो बघा म्हणा आता नका बघू रेडी झाला बघा म्हणून मग आता काही तर काय जसं की तुला नागराला झोपलाय असाच राहा ना तू इथं एवढी पण ना खराब एकदम भारी दिसत वाटत तिथे तर कोण पण बिग देईल तुला एवढी खराब दिसत एकदम बिग मागया बोलली ना मी पप्पाला बघ काय बोलतोय पप्पाला बघ काय बोलतोय संडे हा मग तिथे चरवलं पाण्याची टाकी असेल बिसलेरी फॅक्टरी
तिचे स्टुडंट आहेत ना गप गप करून ती काय गप बसत नाही तर बाई नुसता गांगड भरला घाबरलो रा आम्ही काय रे तुम्ही नाही घाबरत का अजिबात घेऊ नको जायला 4 माणसं पळून जाती वारा पळाली दादा तू घाबरला का नाही घाबरलास ना घाबरलास का नाही मला वाटलं भूताला तो बोलतोय भूताला भूपेंद्र या हाताला लागल्या तुझ्या पोऱ्या होतं भूताला म्हणतो ए भूपेंद्र काय बोलला यो का बदलला तू लांबच राहा बाबा तुला काहीतरी होतंय तू दादाला कुठं उचलून जा तिकडं बा दादाला फोकस अय विषय काय विषय काय तुम्ही मला लपवले तू लक्षात ठेव तुला मी आता फोकसच करन गण्या काय विषय काय एवढा का तू आज मी मांडवाला इधर एक मेर आदलो मेर फोटो काढले जातात या तरी जण ऍड केलाच शेवटी यो घरी काढले का घरी फोटो आले अजून 2 काढलेले आहेत ते पण भारी आहेत का आपला गावच दीदी कंटाळा आला ते पण सांग अरे यांची तर गरम पण जाम होतं आणि काय अजून रेडी पण नाही जाम म्हणून नाही जरा पर्यंत मार्केट फिरू हे यांना पण घे काहीतरी टिकल्या चाफा हे याला टिकल्या चाफा घे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे टिकली ए याला टिकली दे टिकली पाहिजे नाही याला टिकली दे चांगलं काय पाहिजे मला काय नको त्याला लिपस्टिक पाहिजे शुभम लिपस्टिक पाहिजे का ब्रो काय पाहिजे चांगला तरी बोला चांगल्या एक काम करायला कानातलंच घे कादाडे किती खाल्लं ग वडापाव हा 5वा वडापाव आहे काय खोटं बोल मी खोटं बोलते कोणाशी कधी हे बघा तुला काहीतरी झालंय काश ये लोग मुझे काश ये लोग कसं फिरून आलास का आणलास ते सांग तुम्ही हट इथे होता कुठे गेलेला किरची तुटल निधी तुझ्याकडे कुठलाच पोर राहत नाही रडवतो नुसती पोरांना भूपेंद्र बघ रे तुझ्या पोरीला रडवतोय ए बाबू हो रडली इकडे फुल मेकअप चालले इकडे एकदम सिंपल माणूस आहे आणि आरवायचा नाद करता का फुल फाउंडेशन आहे फाउंडेशन आहे फुल पीओपी तापलेली आहे तुम्हाला पाहिजे असतं तर लवकर सांगा मला ब्रँड सांगतो आमच्या घरची राखा विकाडी फुल एन्जॉय केलेला आहे भूपेंद्र भोईच्या कार्यक्रमाला इकडे एकदम कॅज्युअली एकदम काय बोलतात एकदम जशी आहे तशीच फोड दिसतोय कारण का तिने काहीच नाही लावलेला पण नाही दिसत मी किती पीओपी तापले गाल माकडासारखं लाल केले साधी पावडर लावली अच्छा साधी पेन बॅग मध्ये त्याच्यात ना 8वी वाली कोणती तुझ्या बाप्पासनी व्हिडिओ बघितली ना तुझं सगळं व्यायाम काढ
तुझा व्यायाम करायला पाहिजे असा बघ का होईल पाय वरती करू नको बघू शकता पोरीच्या गालावर शिक्क बघा कसलं उठवलंय काय ग भूपेंद्रची लेकीस का बोलतय बापाच्या डोक्यावर केस नाही ना पोरीच्या डोक्यावर फक्त केस त्यांना बाकी इकडे सकाळ काय विषय काय शेवटी पोर कोणाची आहे पोर कोणाची आहे भूपेंद्र तुझी इज्जत घालवली बघ म्हणून हिला मी सांगते बोलू नको ती जायली तर मेरी इज्जत घालवते माकरा साडी सुटली नाही तर गाईज बघू शकता आमच्या भूपेंद्रने पीठ लावलाय मित्रांनो यो पोऱ्या हरवलेला आहे बघू शकता मेने क्या किया ऐसा बोल रहा है खायलाच आहेस तर पत्रावले नमस्कार कसं आहेस बरेच ना कसं आहे दादा बरं बघून मला खूप आनंद झालाय आणि आज दिगंबर कोहली आमचे दादा तुमचं सहर्ष स्वागत आहे पेंदर गावामध्ये हा माझा खास माणूस आहे सगळ्यात पेक्षा एकदम स्पेशल माणूस आहे दुपारी 2 वाजता येतो मी नेहमीच भारी दिसतोय बाबा बोल कशी दिसतोय आपला नाद केला कोणी तुला एवढा प्रश्न मोठा काय एवढा तू आताच बंद झालाय म्हणून गावाच्या लोकांना ऑर्डर द्यायची अशी इज्जत घालायची लोक एवढी सकाळपासून मग्न आहे सगळी लोक पेंडिंग बघा इकडे पब्लिक अशी कोपऱ्याने एकदम हे झालेली आहे की भूपेंद्रचा जो शो तर बघण्यात एकदम तर बघू शकता जायची तर मेरी इज्जत घाला तुम्ही ह्या साड्यांवरती आज मी लोणचं येतं भाई खरंच तुम्ही बघाल आणि हसाल तर बघूया आता आपण पब्लिक with dedication, creativity and lot of hard work in just a few moments, all you will experience the first hand. It is my great honor and privilege to hold you. आता असं कराल तुम्ही ओळखणार नाही मला पाहुणे खाऊ दे नाही तर नाही खाऊ दे मला खाऊ दे इज्जत घालवायला निघले का दलिंद्री चालली ते मेरी इज्जत घालवतात तुमचं बॉक्स ना माझ्याकडे देतात मी बोललो का तुम्ही हसाल खाली मला निधी स्माइल फेमस काही स्टेज बदल वाटतं खाली आता आता जा ना हसत हसत जा round of applause for Nidhi smile please. माझं नाव नको घेऊ ताई मी येणार पण इंग्लिश नाही आता है मला इंग्लिश नाही काय बोलते राहुल पवार उर्फ कालू किंग तुझा एक फेमस डायलॉग आहे घेशील का पिशील हाय गाईज आपल्याला इथं बोलवल्याबद्दल तुमचा धन्यवाद नाही घे ना नाही गाई खपणार आहे का हाय गाईज इथं आपल्याला बोलवलं तुमचं मनापासून मी स्वागत करीत आहे काही नाही हाय गाईज इथं आपल्याला आमंत्रण केलं त्याच्याबरोबर हार्दिक स्वागत तुमचं
फील्ड मध्ये लय बोलतो जरा तुम्ही एकदा इलेक्शनला घेशील का पेशील का? अरे घेशील का पेशील नाही खपल ना सगळा मग एवढ्याला द्यायचा आहे अजून. काय साहेब काही नाही आपल्याला स्टेजवर आल्यावर आपली काय झाले बोबरीवाल आपण फक्त गपचूप करा व्हिडिओ बनवता. धन्यवाद आल्याबद्दल. आसन ग्रहण करा. आता हे ओव्हर साईज गर्ल त्यांची स्माईल बघायला पाहिजे. एक एक झालं बघ. एक एक रेकॉर्ड करून ठेवा. कॉलर टोटल नाव आहे. निधी वन्स मोर. काश ये लोग मुझे काश ये लोग आता आपण एक झालं बाय फोटो काढला का? आपल्याकडे टाइम भरपूर कमी आहे. ये बंटी अटी दोघात आल्या. कल्याण डोंबोली अख्खी बांबवले. युट्यूबला लावरट आल्या. बंटी वाजव घंटी. अरे टाळ्या वाजवा. बंटी यांचे स्वागत करतील दिगंबर पवार साहेब. कोहली नशीब शरद पवार ना बोलला. जोरदार टाळीने स्वागत करा बंटीचं. हा काढला मी काढला. हुशार असं असं हुशार व्हायचं. हे लोक चुकले. अरे बोल. 10,000ची साडी नवीन एक व्हिडिओ येते भूपेंद्र भाऊची. त्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. लाईक जास्त आहेत. अशी डोलावा. त्यांचं स्वागत करतील आपली किट्टू. मला असं वाटलं फॉरेनची पाटली नाही त्यांना द्यायचं नाही फक्त हातात बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी मोबाईलवरच बोलतो, स्टेजवर कधी बोललेलो नाहीये. एवढ्या लांबून आलोय कर्जतची बोललोय आणि बोलवलंय. कसं काय मेसेज केला तो पहिला प्रश्न पडलेला, कारण माझं फॉलोअर कमी आहे, व्ह्यूज जातात जास्त. तर नवीन कुठला 2 वाजता मी 50 तोल्याची घंटांची रील मुली खूप टाकायच्या, जास्त टाकायच्या, जरा जास्त. ते मला जरा जास्त झालेल्या, त्यामुळं याच्यावर एक रील बनवायलाच लागला आता मला. कारण सगळ्याच पोरांकडे काही पैसेवाली नसतात, कारण पोरींना सगळ्यांना 50 तोल्याच्याच घंटणी पाहिजे. आता पैसा नाही तर 50 तोल्याच्या घंटणी आणायच्या कुठून पोराही. तर पोरांचं हप्ता भरून जीव चाललेत. मोबाईलचा हप्ता, गाडीचा हप्ता, घर फ्लॅट लोन वगैरे त्याचा हप्ता. 50 तोल्याच्या घंटणी आणायच्या कुठून पोराही. कवा रिचार्ज मारायला पैसे नसतात. हे बोलायचं आता. पोराव भूपेंद्र दादांनी बोलवला त्याबद्दल त्याचा खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ येणार आहे 10,000ची साडी, त्याबद्दल व्ह्यूज तर गेल्याच पाहिजेत, कारण आपल्याच माणसांना आपण सपोर्ट केला पाहिजे. बोल ना बिंदास. आपल्याला कुठं बिल येणार आहे. आता व्हिडिओ काय ना तर टाकायला होईल. इकडे ये तू इकडे. बंटी भाऊ इकडे ना. आवड्या कर्मशी आलोय. हा भूप्या दादाचा कॉल आला. बंटी भाऊ इकडे या. भूप्या दादाचा कॉल आला, बोलतो आपली 10,000ची साडी आहे, व्हिडिओ याचे 10,000ची नाही बोललो, लाखाची पण साडी आहे बोललो. एवढा भारी व्हिडिओ बनवतो. मी कर्मशी आलो, माझा भाऊ अमर बोलतो दादा बरं जाऊ बोललो. चल दादाची साडी आहे 10,000ची, उद्या लाखाची आपण आणू. हा दादा येईल ना लाखाची साडी. तू मला धंद्यात लावशील. 100% येईल. मी करत आहे 4 वेळा सांगतो, करत आहे मी लय भारी भारी व्हिडिओ बनवतो, म्हणजे एकदम प्रोफेशनल अशा एकदम भारी भारी. पण त्याला डिमांड नाही. मग नंतर माझा डोका चालला, कसल्या वाकऱ्या तिकड्या व्हिडिओ बनवायला लागलो, तेव्हा मी व्हायरल झालो. आता कर्जत मध्ये गेलो ना,
वडापावच्या गाडी पुढे थांबलो ना दादा घ्या वडापाव पैसे नाही घेणार म्हणजे एवढी माझी फेमस झालो मी यो बाटी गेला ना याला एक पाव पण भेटतो दादा बोलतो ना पक्का मी हा काय माहितीये का किती पण प्रोफेशनल व्हिडिओ बनवल्या ना तरी अशाच व्हिडिओ चालतात बरोबर ते आता वर्ष मेकअप करतात ना लाली बघी लावतो ओटा ना मग त्या व्हिडिओ बरोबर चालतात पण भाई एक मी तुला सांगतो बाईची जरी 10,000ची साडी असली ना तरी व्ह्यूज मिलियन मध्ये पाहिजे नो 100% 100% हा. 100% थांबून आता आपण 2 विषारी नागिन बोलून आलो एकमेकाच्या कट्टर दुश्मनी नैना कोहली ना रश्मी हे बाई हे टोल भरायला लागेल एवढे हत्ती चालतं जोरदार टाळ्याने स्वागत करा रश्मिताचा आणि अरे भाई नैना कोहली आपले मनोगत व्यक्त करा हे बोल ना आपलं मनोगत नैना कोहली आपलं मनोगत नाही ना बोल ओव्हर ऍक्टिंग करायची पण पद्धत असते अरे बोल ना 2 शब्द लोक इतके अरे भाई ते मोबाईल बोलण्यात फरक आहे नाही ते समोर बोलण्यात आले बोल एकच शब्द जा घरी जा जेवलं जाईल जेवल्याशिवाय जाणार नाही आलेला पाहुणे माझ्या आगरी कोली लोकांचा एवढा सोबत कायम मला राहू दे भूपेंद्र तू पण असाच पुढे जा बस अजून काय नाही मला माहित आहे बोलायला काय नसल्यावर योग शब्द होता माझ्याकडे शब्द नाहीये हा ठरलेला डायलॉग आहे सगळ्यांचा पळाली. आता आम्ही तिकडी बोलवतो सामने आ रही या लवकर दिल थाम के बैठिए तेज जरा कमजोर आहे स्टेज वर नाचा जाऊ खाली स्टेज बीज मोकळा मग. राकेश दादा कुठे मेत होता बंटी मग इथं काय आता ना असून असं ते मला पण जरा हे करत होते ठीक आहे भूपेंद्र दादाने आपल्याला इथे बोलवला जो सन्मान दिला खरंच त्यांचे खूप धन्यवाद भूपेंद्र भोईर आणि त्यांनी राकेश भोईरला बोलवलं भोईर आज तिथे 2 भोईर जमलेले आहेत आणि त्यांचा न्यू प्रोजेक्ट 10,000ची साडी डेफिनेटली व्हायरल होते आई एकविरा माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे आणि खरंच आगरी कोली समाजातले जेवढं जास्त गरजेचं आहे कोणी कोणाला कमी लेखू नका एवढंच बोलू म्हातारी रात्री बाहेर आहेत आणि ती बोलतात डोकरे बोलते पायी लाव औरा संसार केला पण सगळा फुकट गेला आता हे वयन आपल्या कधी दिस राहिलं ना नाही पौरा सुनाई आपली टाटाटूट केली करू दे अगं करू दे का डोकरे करू दे अगं अयोध्याच्या रामाला सुद्धा वनवास टाळता नाही आला तर या आपला काय यो कलियुग हाय या कलियुगान काय होईल काय नाही सांगता शेवाचा नाही यो म्हातारपण अरे म्हातारपण बाबानं कोणला चुकला झालाय का यो म्हातारपण म्हणजे एक तारवाची कसरत समजायची माणसं नाही डोकरे अगं डोकरे आज आपल्या येतीस आलं उद्या येतीस पोरा सुनांचं येतील तेव्हा समजेल त्यांना म्हातारपणा काय असते त्या ते जाऊ दे पण ती चिंबोरी कशी दिली काय पांघरा आहे शी मेल्या काही ना काय भांगरा बिंगरा बघताय नांगरा पण चिंबोरी बघ तुला परवडली तर बघ 1000 रुपये वाटाय
1000 रुपये बेटा. तू माझ्या भावाचा विचार करू नको. तू कशी चिंबोरी मला कुठली पण देशील, पण माझी एक अट आहे. काय मला कुठली पण चिंबोरी देशील ना, एकदम भरलेली दे. एक गोष्ट लक्षात ठेव बाय, आयुष्यात कोणला भरलेली भेटल, कोणला पोकाल भेटल याची गॅरंटी ना. नाही ही गोष्ट चिंबोऱ्यांसाठी नव्हती. या हो, दोन घ्या. थँक्यू सो मच. आणि खरंच देव करू तुला लवकरच एक चांगला बैल भेटतो, पोरगा भेटो. तुझा पोरगा मग काय तुला डोकरा पाहिजे. आता रणजितीला इथं स्वागत करू. रणजिता ताई, माझं लग्न झालंय. ओके ओके, थँक्यू सांगितलं. तिकडे बघा ना. रणजिता ताई यांचं स्वागत करा. प्रोडक्शन फोटो काढा. आहे थोडा पैसे कमी दिले ना. 30 रुपये काढा दोघे. चला आता 2 मिनिटात आपला प्रीमियर लावलेला आहे. तर बाकी सूत्र आम्ही ताईकडे सोपवतो. आपण लाईटी घालवा. शेखर पाटील, सागेश वहिनी माझ्यावरची वहिनी. मुंबईकर, परी भोईर, नैना कोहली, राकेश भोईर, अमर माली, रोहित मुने, बेलपाडकर फिशिंग. अरे तोंडाला लावायचं प्लॅन आहे. मला माहिती तोंडाला नाच. माझी चिकली बघायची का चिकली म्हणून कुठं नेत नाही हिला. दलिंद्री मेली माकरा वाजवा. ए बाप्पा चला की नाही वाजव. 10,000ची साडी प्रयत्न केलेला आहे. 16 मिनिटाची क्लिप आहे आणि जबरदस्त पिक्चर बनलेली आहे. म्हणजे माझ्या मतानुसार मी तर माझी तारीफच करेल, पण तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा. आजपर्यंत आम्ही बरेच रिस्टार लोकांना सपोर्ट केला, तर आता आमची वारी आहे, तर नक्की सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये टॉपच्या येतील हे 100% लिहून देतो. प्रॉपर स्क्रिप्ट सगळं प्रॉपर येतील व्हिडिओ आपल्या. अरे गब्बस पातळ बंकर. कमेंट मध्ये नक्की कळवा की तर खूप छान लिहितो हा. आणि लिहिल्याप्रमाणे मला डायरेक्ट करायला खूप मजा आली. आणि ठेवला आणि आता आईला स्पेशल, कारण का तिची तब्येत बघूनच मी बोललो हिला आडका ठेवूया, आपण सगळा जेवून घेऊया. त्यात नाही तू जे पण काय बोलत होती मला काहीच समजत नव्हतं. मी मागून मागून बोलत होतं. नाही ना
उतर, उतर.